लेट्स अनाउन्स. येस भावेश, आपले 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत मित्रा. याबद्दल तू लोकांना काही पार्टी वगैरे देणार आहेस की नाही आपल्याकडून? माझं म्हणणं आहे, आम्ही लाईफमध्ये मूव्ह ऑन करणं खूप महत्वाचं असतं. मला वाटलं की तू ती न्यूज देशील जी मी तुला मगाशीच सांगितली आहे. 1000 सबस्क्रायबर आता जुने झालेत, आपले आता 1230 झालेले. 1000 सबस्क्रायबर जुने झालेत. 1000 सबस्क्रायबर जुने झाले. ती बातमी आता जुनी झालेली आहे. आता आपण नवीन उच्चांक गाठतोय. 1230 सबस्क्रायबर झाले आपले. सो 230 ने आपण ग्रो केली आहे. यासाठी आपण काही गोष्टी केल्या असतील, पण त्या ठीक आहे, सोडून देऊया. पण काल याच्याही वर आपण गेलेलो. काल सांग मला काय घडलं आपल्यासोबत हे प्लीज. तर काल रात्री मला इंडियन क्रिकेटचा नवीन सुपरस्टार श्रेयस अय्यरचा काल रात्री मला मेसेज आलेला आहे. पण तो सुपरस्टार आहे का? अजित आगरकर आणि गौतम गंभीरला वाटत नाही, मला असं वाटतं. ते दोघंही नव्हते कधी असं. तर श्रेयस अय्यरने काल रात्री मला मेसेज केलेला आहे. तो मला म्हटलाय की भावा प्लीज तुमच्या ग्रुपमध्ये मला ऍड कर. तर तुझं काय म्हणणं, अय्यरला ग्रुपमध्ये ऍड करावं की नाही? का पण असं का त्याने मेसेज केलंय? मांडीला खासच्या ग्रुपमध्ये नाही. त्याने म्हटलंय की तुमचा जो एक ग्रुप आहे ज्यामध्ये तुम्ही ती मुलं ज्यांना आयुष्यात नेहमी पोरींनी फ्रेंड झोन केलंय, त्या ग्रुपमध्ये मला ऍड करा. अच्छा, आता तुला प्रश्न पडला असेल असं का बोलला तो? का रे, का बोलला असं? तो का बोलला? तू त्याची ती जुनी व्हिडिओ बघितलीच असेल ज्यात तू म्हणाला होता की आय यूज टू मेसेज अ लॉट ऑफ गर्ल्स बट नाव आय डोंट रिप्लाय देम. पण त्याच्यासोबत इंडियन क्रिकेटने सुद्धा तेच केलेलं आहे जे बऱ्याच पोरींनी केलंय. त्याला काल इंडियन क्रिकेटने फ्रेंड झोन केलेलं आहे फायनली. ह्या पंच साठी तू एवढा 2 मिनिटाचा इंट्रो केला. तर माझं म्हणणं आहे, अय्यरने काय एफर्ट्स नाही घेतलेत इंडियन क्रिकेटमध्ये, काय नाही केलं इंडियन क्रिकेटसाठी. 2023 पासून आपण चालू करू शकतो. 2023 मी तर 17 पासून जाईन. जेव्हा रोहित शर्मा 200 मारत तर त्याने 89 रन्स केले होते. ते कुठे गेले ते 89 रन्स? पण ठीक आहे, आता रिसेंट मध्ये बघा, जेव्हा तो कंटिन्युअसली चांगला परफॉर्म करतोय. 2023च्या वर्ल्ड कप मध्ये त्याने 500+ रन्स मारलेले, 530. तो माझ्या मते विराट रोहित नंतर तिसरा रन गेटर. आणि 2024ची IPL त्याने जिंकून दिली KKR ला कॅप्टनशिपमुळे. जेव्हा की त्याला त्याचं क्रेडिट नाही मिळालं फारसं. गौतम गंभीर कोच होता ना. हा. आणि आता गौतम गंभीर इंडियन टीमचा पण कोच असं. सो आणि 2024ची रणजी ट्रॉफीचा तो कॅप्टन होता. रहाणे कॅप्टन होता. पण अय्यरने मुळात त्याआधी तो एक एपिसोड घडला होता की ज्यात अय्यर आणि ईशान किशनला बाहेर काढलं होतं, कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेर केलं होतं. सो त्यांना म्हटलं खेळा, टेस्ट खेळला अय्यर. त्याने फायनलला 95 मारले. मुंबई ती रणजी जिंकली इतक्या वर्षांनी. बरोबर. सो ती रणजी ट्रॉफी. त्यानंतर मुंबईला सय्यद मुश्ताक अली, इराणी कप, ह्या 2 मेजर ट्रॉफ्या जिंकवल्या अय्यरने लिमिटेड ओव्हर्सच्या. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग 2025चा हे आलं आपलं चॅम्पियन्स ट्रॉफी आली. त्यामध्ये तो इंडियासाठी हायएस्ट रन गेटर होता. करेक्ट. आणि याहूनही त्याने महत्वाची कामगिरी केली आहे. प्रीती झिंटाच्या, आपल्या लाडक्या प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्स ना, ज्यांना कधी त्यांनी हार्डली 1-2दा सेमीफायनलचं तोंड बघितलं होतं, त्याने फायनल पर्यंत पोहोचवलं. 11 की 14 वर्षानंतर ते लोक नॉकआउट्स मध्ये आले. करेक्ट. त्याने 600 रन्स केले. फायनलला जर तो बिचारा खेळला असता बरा, किंवा काहीतरी बरं काय घडलं असतं तर मे बी त्याच्यावरती वेळ आली नसती. पण त्याने पंजाबला फायनलला पोहोचवले. सो एवढे सगळे पराक्रम करून फायनली अय्यरच्या हाती काय आलं? दुपाटनं. आता तो दुपाटण्याने घरी प्रॅक्टिस करतो. तर अय्यर सोबत तसं का झालं? त्याची काही तू याची हे केलीस की नाही, याच्यावरती तू काही विचार केलास की नाही? नाही, मला विचार करायची गरज नाही. आय गेस सिलेक्टर्सनी विचार करावा की त्याला का नाही घेतात तुम्ही. आणि तुला इव्हन माहिती असेल की 25वी चॅम्पियन्स ट्रॉफी जी होती त्यात पण रोहित शर्मा चा आय गेस खूप हे होता, हात मोठा, की त्याला टीम मध्ये घेण्यात. बरोबर. मे बी गंभीर तेव्हा तो तिथेही नको होता त्याला. आणि मेन तर मला हे वाटतं की आता जी काही कारणं दिली जातात अजित आगरकर कडून किंवा गौतम गंभीर कडून म्हणणं की त्याची टीम मध्ये जागा नाही बसत आहे वगैरे. मग जर जागा बनत नाहीये मग तो ऍटलिस्ट 20 मेंबरच्या स्क्वॉड मध्ये तरी असायला हवा ना. तो वर्ल्ड कपच्या प्लॅन्स मध्येच नाही कदाचित. आणि मग तुम्ही त्याला टेस्ट मध्ये काउंट करत नाही, तुम्ही त्याला T20 मध्ये काउंट करत नाही आहात, तुम्ही त्याला फक्त ODI साठी ठेवणार. ODI तुम्ही वर्षभरात किती खेळताय? पुढच्या वर्ल्ड कप पर्यंत. त्यातही जर थोडाफार फ्लॉप गेला तर लगेच काढणार. एक्झॅक्टली. त्याला मग तिथे जागा घ्यायला आहेत खूप माणसं. आणि ODIचा मेन प्रॉब्लेम हा आहे की आता ODI तेवढ्या खेळल्याच जात नाही. सो तुम्ही खूप चांगला लिडरशिप असलेला त्याच्याकडे आणि खूप चांगला बॅट्समन तुम्ही वाया घालवताय ह्या ह्याच्यात. खरं. माझ्या मते रोहित नंतर जर वनडेचा कॅप्टन कोणी व्हायला हवं तर अय्यरने व्हायला हवं. येस नो डाऊट अबाउट दॅट. पण आता तेच आता आपण एशिया कप बद्दलच बोलूया की एशिया कपच्या टीम बद्दल बोलूया की T20 मध्ये आता शुभमन गिलला डिरेक्ट
व्हाईस कॅप्टन करण्यात आलं. करेक्ट आहे. जेव्हा की हार्दिक पांड्या लाईन मध्ये होता. हा मला जेन्युअनली असं वाटतं की गौतम गंभीर हॅज इश्यूज विथ स्ट्रॉंगर पर्सनॅलिटीज. तू त्याचं बघशील तर त्याचा विराट कोहली सोबतचा अख्खा एपिसोड बघ की विराट कोहलीची आपल्याला पर्सनॅलिटी माहिती आधीपासून केवढी अग्रेसिव्ह राहिली. धोनी अग्रेसिव्ह नाही राहिला पण धोनीने मेंटली खूप कंट्रोल केलं इंडियन क्रिकेट. बरोबर. सो ही हॅड लॉट ऑफ प्रॉब्लेम्स विथ दोज पीपल असं मला नेहमी वाटतं. सो हार्दिक पांड्याचं मला तेच वाटतं की हार्दिक पांड्या ऑब्व्हियसली कॅप्टन्सी डिझर्व करतो इंडियाची. त्याचे इंजरी कन्सर्न्स ऑलराऊंडर असणं या सगळ्या गोष्टी बाजूला झाल्या. मला मोर ऑफ असं वाटतं की गंभीरला इज टीम का गुंडा मैं, त्याला हेच दाखवायचं होतं. सो त्याला एक नवीन गुंडा नको होता टीम मध्ये. सो त्याने यादवला केलं, सूर्यकुमार यादवला. हु इज मोर ऑफ अ सबमिसिव्ह पर्सनॅलिटी. तो 50 वर्षांना रोहितसाठी विकेट टाकून गेलाय. बरोबर. त्याच्यात हे नाही, मी म्हणतो त्याचं कॅरेक्टर ते राहिलंय. ही इज मोर ऑफ अ गिव्हर. सो त्याने त्यामुळे कदाचित सूर्यकुमार यादवला कॅप्टन म्हणून चूज केलं. आणि जर तू बघशील तर रोहित आणि विराटचं संपलं क्रिकेट. त्यानंतर एक सिरीज झाली होती श्रीलंकेमध्ये ज्यात यादव कॅप्टन होता आणि गिल वाईस कॅप्टन होता. पण नंतर त्यांनी गिल कुठेतरी ड्रॉप झाला का त्याला बसवलं का तो त्याचं काय वर्कलोड मॅनेजमेंट केलं. मग त्यांनी अक्षर पटेलला वाईस कॅप्टन केलं. बरोबर. सो अक्षर पटेलला पण त्यांनी अचानक विदाऊट एनी नोटीस त्याला त्यांनी का काढलं काही याचं काही रिझन नाही कॅप्टन्सीवर, वाईस कॅप्टन्सीवर. सो तेच आता असं एक्झॅक्ट कोणाचं स्थान पक्क इथे शुभमन गिलचं वगळता असं मला वाटत नाहीये की. आणि बोल हर्षित राणा. हर्षित राणा काय आहे त्या टीम मध्ये, काय केलं एवढं त्याने. पण ठीक आहे, माझं म्हणणं आता मला असं वाटतं की आता तो एक लॅग आला इंडियन क्रिकेटमध्ये. एक तू बघशील तर 15-16चा काळ होता ज्यात विराट कोहली कॅप्टन होता की इंडियाकडे फास्ट बॉलर मेजर प्रोड्यूस होत होते. एक तर ते बुमराह असेल म्हण किंवा शमी, ईशांत हे लोक म्हण, उमेश यादव, वरुण आर्यन होता. तुला डोमेस्टिक मध्ये पण खूप मेजर बॉलर दिसत होते चांगले की हे चांगले प्रॉस्पेक्ट असेल. पण आता बघशील तर फास्ट बॉलर्स असंच नाहीच आहेत. आता तू बघशील ते कमलेश नागरकोटी म्हण, शिवम मावी म्हण, हे लोक आले, काही ऑड परफॉर्म त्यांनी चांगलं केलं. पण त्यांचं असं तुला प्रदर्शन तुला एवढं माहित नाही की त्यांनी काय भारी केलंय का डोमेस्टिक मध्ये वगैरे. सो मे बी ते पण रिझन असेल अपार्ट फ्रॉम हिम बिंग क्लोजर टू गौतम गंभीर. क्लोजर केवढा क्लोज? 2 इंच क्लोज असेल मला वाटतं हर्षित राणा. 2 इंच मागे यावं थोडंसं. खरं मग त्याचं स्थान जाईल. पण त्याचं स्थान जाईल. हा ऍक्च्युली पण नाही, पण त्याच्या सिलेक्शन बद्दल बरेच लोक बोलतातच आहेत की त्याने असं काय केलं की त्याला बीजीटी मध्ये घेऊन गेले, असं काय केलंय की त्याला वर्ल्ड कपला घेऊन गेलेले, वर्ल्ड कपला नाही की चॅम्पियन्स ट्रॉफीला घेऊन गेले, चॅम्पियन्स ट्रॉफीला घेऊन. बीजीटी बोललास तू? बीजीटी मध्ये घेऊन गेले. आणि आता असं काय की त्याला एशिया कप मध्ये, त्याला इंग्लंडमध्ये पण नेलं होतं पण नंतर त्याने गंभीरला फायनली त्याने पाठवलं, त्याची गरज संपली असेल. मग कंबोजला खेळवला जो की ऑब्व्हियसली थोडं आय गेस सगळ्या गरजा भागवू शकला नाही इंडियन क्रिकेटच्या इन टर्म्स ऑफ पेस आणि बाउन्स. पण हर्षित राणा ऍटिट्यूड वाईज बरोबर प्लेअर आहे मला वाटतं. ऍटिट्यूड वाईज बरोबर आहे, पण तेवढा त्याचा इम्पॅक्ट आहे का गेमवर, तेवढा त्याचा परफॉर्मन्स आहे का ते कळेल. आता पण तो रिझर्व्ह मध्ये आहे, तो रिझर्व्ह मध्ये का नाही, तो टीम मध्ये, हर्षित राणा टीम मध्ये. सो मी इंडियाचे रिझर्व्ह पण सांगतो. यशस्वी जायस्वाल तुझा रिझर्व्ह आहे, ध्रुव जुरेल तुझा रिझर्व्ह आहे, आणि द बिहू डान्सर रियान पराग तुझा रिझर्व्ह मध्ये येतो. आणि अजून 2 आहेत तुला मी सांगतो. एक सेकंड. रिझर्व्ह मध्ये अजून सुंदर आणि प्रसिद्ध कृष्णा पण आहेत. सो हे तुझे रिझर्व्ह आहेत 5 आणि तुझा 15चा स्क्वॉड आहे. आय गेस मी ऍटलीस्ट जर तुम्हाला श्रेयस अय्यरला नाही खेळवायचं ना, त्याला ऍटलीस्ट रियान परागच्या जागेवर तुम्ही खेळवूच शकता कधीही, कारण रियान पराग पेक्षा तो खूप मोठा मॅच विनर वाटतो मला श्रेयस अय्यर. आणि अय्यर इज मोर ऑफ अ कॅप्टन्सी मटेरियल माझ्या मते की. आणि मला तेच वाटतं की गंभीरला लिडरशिप ग्रुप जो आहे ना त्यात त्याला कदाचित कन्फ्युजन नकोय किंवा त्याला ते नकोय की मला खूप लिडर्स नकोय, मी आहे आणि माझा लिडरशिप ग्रुपमध्ये 3-4 लोक असतात. आता कोण आहे? तुझा शुभमन गिल आहे, तुझा सूर्यकुमार यादव आहे, नंतर तुझा हार्दिक पांड्या आणि बुमराह येणार, हे 4 लोक असणार. सो एक जर श्रेयस अय्यर आला, आणि हे एकसाथ खेळलेले लोक आहेत, हे असं नाही आहेत की वेगवेगळ्या बॅचचे आहेत. एक शुभमन गिल सोडला तर बाकीचे 4 लोक एकत्र खेळलेले आहेत, एका वयाचे आहेत ऑलमोस्ट. आय गेस मुंबईचा प्रॉब्लेम आहे, मुंबई क्रिकेटचा त्यांना प्रॉब्लेम असू शकतं. तर टीम वाचतो. सूर्यकुमार यादव आहे, शुभमन गिल आहे जो तुझा वाईस कॅप्टन आहे, तिलक वर्मा आहे मुंबईची प्रॉडिजी, रिंकू सिंग आहे, संजू सॅमसन आहे, जितेश शर्मा आहे, त्याला पुन्हा चान्स मिळाला इंडियन टीम मध्ये. ऑब्व्हियसली आरसीबी खूप भारी परफॉर्म केला यावर्षी. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आहे, शिवम दुबे आपला कोलडुंगरीचा ऑलराऊंडर, अभिषेक शर्मा नागरचा सोडचा, जसप्रीत बुमराह, अर्षदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती द मिस्ट्री स्पिनर. ही तुझी टीम आहे. अच्छा 15 झाली ना? 15. ओके. बॉलर्स आय गेस बऱ्यापैकी बॅलन्स्ड आहेत. बॉलर्स जे स्पिनर्स आहेत 2, बॉलर्स आणि ऑलराऊंडर्सचा मला एवढा काही इश्यू नाही वाटत. मला जस्ट तुझा एक मला जयस्वाल पण थोडा इंटीम असायला हवा होता असं वाटतं.
पण त्याचे 15 मध्ये तू किती लोकांना खेळणार. आणि तू बघशील तर इव्हन आगरकर ते पण म्हटला की अभिषेक शर्मा आणि सॅमसन खेळले कारण जयस्वाल आणि गिल बाहेर होते टीम मधून. सो एकतर हे असं काहीतरी बोलणं, म्हणजे तुम्ही सॅमसनला एवढा कॉन्फिडन्स दिलात, त्याने 3 सेंचुऱ्या टाकल्या, तुम्ही जर त्याला अचानक ड्रॉप करणार असेल जस्ट बिकॉज गिल आलाय, जेव्हा की मला वाटतं की गिल पेक्षा खूप केपेबली भारी प्लेअर आहे संजू सॅमसन. T20 तो काय करू शकतो आपल्याला माहिती आहे, RCB ला विचार. सो सॅमसनचं एक तर पोटेन्शियल भारी आहे. पुन्हा तुम्हाला शशी थरूरचं ट्विट ऐकायचं की सॅमसनवर आता तेवढा विश्वास नाही ठेवू शकत. 3 सेंचुरी त्याने मारलेत. हो, सगळं मान्य, पण तरी त्याचे जे काही त्याची पूर्वपुण्य आहे जेवढा गिलवर विश्वास ठेवतात आता लोक, तेवढा सॅमसंगवर नाही ठेवू शकत. गिलवर विश्वास 23च्या फायनलला पण ठेवला होता रे. झालं ते झालं. हा, तो स्टार्कचा बॉल, त्याचा तो शॉट, असं तेव्हा खूप लोकांचे शॉट चुकलेले, तू विसरतोयस मित्रा. 47 रन तरी पण खूप होते ना 4 रन्स पेक्षा. नाही, मला सॅमसंग बद्दल तो एक जेन्युइन कन्सर्न वाटतो की सिलेक्टर्सचा पण तो असणार आहे की कन्सिस्टन्सीचा जो त्याचा मुद्दा आहे, जे की गिल तुला प्रोव्हाइड करतो. जरी स्ट्राईक रेट तेवढा अप नसेल गिलचा, तरी सॅमसंग पेक्षा जास्त तो कन्सिस्टन्सी प्रोव्हाइड करतो तुला, एक स्टेबिलिटी. पण तरी मला असं वाटतं की जस्ट बिकॉज तुम्ही गिलला आणलं, तुम्ही सॅमसंगला बाहेर करणं इतक्या लगेच तर मला चुकीचं वाटतं ते. म्हणजे तो त्या 5 मॅच फ्लॉप गेला माहिती इंग्लंड अगेन्स्ट, पण त्याने आफ्रिकेत चांगलं परफॉर्म केलं, त्याने त्याआधी पण एका सिरीजला चांगलं परफॉर्म केलं. सो मला वाटतं की ते, आणि तुला बघ ना तुझ्या मते प्लेइंग 11 काय असेल, अजून तुला वाटतं कोणासोबत इनजस्टिस झालाय, अजून कोणते प्लेयर्स इंडियाने मिस आउट केलेत, जसं की टी नटराजन आहे, ज्याला तुम्ही यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून बघत होता ऍक्च्युअली. त्याला तुम्ही नंतर गायबच झाला, त्याला ग्रूमच नाही केलं. आणि 11 आय गेस माहिती तर मुंबई इंडियन्सवर जबाबदारी नवीन प्लेअर शोधायची. हा, एकतर सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, इव्हन बुमराह त्यांनी खेळवलंय. आणि जेव्हा की टेस्ट सिरीज संपत होती तेव्हा असा न्यूज येत होता की एशिया कप साठी नाही कन्सिडर करत आहेत, वर्कलोड मॅनेजमेंट जे काही असतं बुमराहचं, पण तो आहे आता टीम मध्ये. ते असेल केला ना आराम होता, चल खेळ खूप केला ना, चल खेळ. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, आता शुभमन गिल असणारच आहे. करेक्ट आहे. आणि अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 5 झाले. अभिषेक शर्मा आणि रिंकू राजगुरू, रिंकू सिंग. हे आपला पुरुष कुठे अडकलाय इकडे. ह्यांना रिंकू म्हटलं की राजगुरू आठवते, पण सिंग नाही आठवत. रिंकू सिंग, हा, जस्ट बिकॉज तो गरीब आहे, जस्ट बिकॉज तो गरीब नाही, आता श्रीमंत झालाय, जस्ट बिकॉज तो गरीब होता. रिंकू सिंग झाला. 7 झाले. अजून 4 प्लेअर बाकी आहेत ना. आणि अजून कोण बाकी आहे बॉलर्स मध्ये? तुझा कुलदीप आहे माझ्या, कुलदीप यादवला खेळवेन मी, आणि अर्शदीप आहे, अर्शदीपला खेळणार ऑब्व्हियसली, अर्शदीप टीम मध्ये असणार. आणि वरुण चक्रवर्ती आणि अजून एक प्लेअर. 10 झाले की तुझ्या. 11 विकेट किपर तुझा कोण आहे? जुरेलला खेळत मी. नाही, जुरेल हे नाही, टीम नाही ते जुरेल. नाही, मग जितेश शर्मा. सॉरी, तू सॅमसंग, जुरेल ह्याच्यात आहे रिझर्व्ह मध्ये. मग तू सॅमसंगला बस. हा, मी बसवणं प्रिफर करेन. ठीक आहे. पुन्हा एकदा शशी थरूरचं इंग्लिश वाचायला रेडी राहा, तो ट्विट करेल पुन्हा, हाऊ इट इज अनफेअर टू सॅमसंग. पण ठीक आहे, मला वाटतं की इन जनरल आता तेच आहे, हे लोक हे 15 चूज करू शकत होते, पण मला वाटतं की खूप लोकांसोबत अन्याय झालेला आहे, ज्यात आमचा अय्यर महत्वाचा प्लेअर आहे. खूप काय करावं त्याने अय्यरने, असं ते तर आहेच की तुम्ही एखाद्या मुलीच्या मागे लागलायत पण ती तुम्हाला होच नाही, काय करू शकता, काय हातात काही नाहीये, आणि ती कुठेतरी भलत्यात हो म्हणते, ज्याने काही एफर्ट्स पण नाही घेतले. वी आर नॉट पॉइंटिंग ऍट शुभमन गिल, पण ठीक आहे, त्याला नाही मिळालं. अय्यर सोबत काय झालंय, कसं झालं, काय कळत नाही मला, पण ठीक आहे, झालं. येस. आणि आय गेस एशिया कप यावर्षी T20 फॉर्मॅट मध्ये आहे मित्र, जे कारण T20चा वर्ल्ड कप 2026 त्याच्या दृष्टिकोनातून ठेवला असणार त्यांनी. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, इंडिया पाकिस्तानची मॅच, त्यात तुला काय वाटतं, इंडियाने खेळावं की नाही खेळावं पाकिस्तान सोबत? यार कठीण प्रश्न यार. मला पर्सनली विचारलं तर, कारण की मी त्या दिवशी एक काहीतरी न्यूज आर्टिकल पण वाचलं, त्यामध्ये ते बाकीच्या अँगल्स पण सगळे होते, का खेळलं पाहिजे, कारण की इंटरनॅशनल कमिटीज असतात, तुझं आता ऑलिम्पिक मध्ये चाललाय गेम, तर तिथे समोर आलं तर तू काय करणार, तू ऑलिम्पिक मेडलला तू नाही म्हणणार आहेस का? बरोबर. आणि माझं म्हणणं आहे, जर खेळून त्या लोकांना हरवू शकत असलो आपण, तर मग आय गेस खेळावं. करेक्ट आहे. मला पण असंच वाटतं की, पण मला वाटतं की एशिया कप इज नॉट अ टुर्नामेंट. हा, ऍक्च्युली एशिया कप स्टँडमेंट घ्या, नाही खेळायचं. पण तुम्हाला पण बऱ्याच प्लेयर्सचं असं म्हणणं आहे की नाही खेळायला पाहिजे. पण तेच आहे, मला वाटतं की तू जे म्हणतोस तसंच, ऑलरेडी पण बायलॅटरल त्यांच्यासोबत खेळत नाही होत आपण, आणि ICC टुर्नामेंटला खेळावं लागेल, कारण
तू लीगला नाही म्हणशील, तू फायनलला काय ट्रॉफीतून निघून थोडी जाणार आहेस त्यांना की जा आता घ्या ट्रॉफी, थोडीच होणार आहे. आणि अजून एक काहीतरी असतं की एशिया क्रिकेट काउन्सिल जे ACCA जे आहे त्यांचं पण काहीतरी मग त्यात म्हणणं असतं की त्यांना पैसेच BCCI प्रोव्हाइड करतात, त्याबद्दल पण काहीतरी वेगळं म्हणणं असतं. आणि मग ते खूप वेगवेगळे अँगल्स पण आहेत त्या गोष्टींना. करेक्ट. सो तुझं म्हणणं खेळलं पाहिजे. मी कदाचित आर्टिकल लिंक मध्ये टाकेन मी जे काही वाचलेलं ते. करेक्ट. सो त्या दृष्टिकोनातून आय गेस खेळलं पाहिजे. आणि हरणारच आहे तसं, पण कुठे ते लोक एवढे टफ देतात. पाकिस्तान T20 आहे रे, T20 कोणी कोणाला हरवू शकतं ऍक्च्युअली. पण इंडिया ट्रॉफी यावर्षी पाकिस्तान RCB IPL जिंकली वर्षी. RCBने पाकिस्तानने बाबर आझम आणि रिझवानला काढलंय टीम मधून. सो त्यांचा इम्पॅक्ट तुम्हाला आता कळेल ते नसल्यामुळे किती पाकिस्तान चांगलं खेळतो. येस. सो हे वाटतंय आम्हाला एशिया कपच्या टीम बद्दल. इंडियाच्या श्रेयस अय्यर बद्दल सुद्धा खूप दुःख आहे आम्हाला. अय्यर वी आर विथ यू. खरंय. आम्ही ग्रुप मध्ये ऍड करतोय फ्रेंड झोन वाला. खरं. येस. आणि तुम्हाला काय वाटतंय श्रेयस अय्यर बद्दल ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि इंडियाने पाकिस्तान सोबत मॅच खेळली पाहिजे नाही खेळली पाहिजे ते काय तुमचं मत आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आम्हाला कळलं की एशिया कप महत्वाचा आहे की नाही. हा ऍक्च्युली. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.